तर मित्रांनो, आज आपण गांधी शिल्प बाजार, राजघाटच्या जस्ट बाजूला नाही का गांधी शिल्प बाजार आहे, हे बघा लागलेलं आहे. तर आपण इथे आलेलो आहेत मित्रांनो. थोडासा आता आपण मध्ये जाऊन पाहूया इथे काय काय आहे मित्रांनो, नाही का. मस्त थंडी पडलेली आहे दिल्लीमध्ये, पण एवढी पण जास्त एक्स्ट्रीम थंडी नाही जी दिल्लीमध्ये नेहमी असते दरवेळेस, तेवढी अजून थंडी नाही पडली आहे मित्रांनो. आणि आमचा आजचा व्हिजिटचा तिसरा दिवस आहे आणि जे सर्व ट्रेनिंग ऑफिसर्स होते त्यांना आपण राजघाटला व्हिजिटला आणलेलं आहे. आज महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन त्यांना आज आम्ही या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो. हे बघा, बापूजींचा पुतळा या ठिकाणी आहे. या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी खूप मोठा पार्किंग ची व्यवस्था सुद्धा आहे. हे बघा, खूप सारे टुरिस्ट आज राजघाटला आलेले आहेत मित्रांनो. हे पहा, गांधीजींचा या ठिकाणी खूप असा सुंदर असा पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे मित्रांनो. सर्व सरांचा इथे फोटो पण काढायचा आपल्याला, तर आता ते काढून घेतो मित्रांनो. हे पहा, या ठिकाणी 17 सत्याग्रह से स्वच्छता ग्रह तक गांधीजींचा पुतळा, आणि याच्यामध्ये इथे एक स्लोगन सुद्धा लिहिलं आहे, सत्याग्रह से स्वच्छता ग्रह तक. सचिनचा फोटो काढतायत सर. इकडे इकडे खूप छान आहे मित्रांनो. हे त्या काळचं पूर्ण चित्रण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि हे पहा मित्रांनो, या ठिकाणी स्वच्छतागृह तयार करण्याच्या जी प्रोसेस आहे ती प्रोसेस या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे पुतळ्यांच्या मार्फत. थोडासा माझा तोल जात होता मित्रांनो या ठिकाणी. हे बघा, अतिशय सुंदर मूर्ती पुतळ्यांच्या मार्फत या ठिकाणी त्यावेळेसची सर्व परिस्थिती आपल्याला चित्रित करून दाखवलेली आहे. स्वच्छ भारत मिशन की राणी मिस्त्रियाँ, ही त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो बालखिरा याचं मूर्तींच्या मार्फत बालमखिरा. तर मित्रांनो, आता आपण राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे आपण इथे पाहायला जातोय आता. राष्ट्रीय स्वच्छता केंद्र यामध्ये एक कदम स्वच्छता की ओर. इथं सर्व गोष्टी असे चित्रित करून ठेवल्या मित्रांनो. खूप असं सुंदर या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. हां, इथे बायोगॅस, त्या काळामध्ये बायोगॅसचं पूर्ण चित्रित करून दाखवलं. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सामुदायिक स्वास्थ्य केंद्र, स्वच्छता ही सेवा, स्वच्छ भारत अभियान याचं पूर्ण असं चित्रित केलेलं आहे, चित्रण नाही का. बघा किती सुंदर आहे. एक कदम स्वच्छता की ओर. हे सुद्धा किती छान असं सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. या साईडला मेरा शौचालय मेरी शान. पूर्ण असं खूप असं सुंदर या ठिकाणी आहे.
या ठिकाणी पूर्ण असं स्वच्छता याचं पूर्ण असं फोटोंच्या माध्यमातून सर्व आपल्याला दाखवलं की स्वच्छता गृह किती गरजेचं आहे. गांधीजींचं स्वप्न होतं की स्वच्छ भारत स्वस्थ भारत. हे बघा या ठिकाणी वरती सुद्धा असं फ्रेम्स वगैरे लावले आहेत पूर्ण. बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा स्वच्छते संदर्भामध्येच खूप सारे संदेश, खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत चित्रणाच्या माध्यमातून आणि फोटोंच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा बघा, आता मी तुम्हाला दाखवतो इकडनं. बघा या ठिकाणी सुद्धा भरपूर असं काही सांगितलं आहे. पूर्ण अशा LED स्क्रीन्सच्या माध्यमातून सांगितलं आहे या ठिकाणी. हे गांधीजींचे त्यावेळेसचे गांधीजींचे विचार हे पूर्ण असं आहे. त्यावेळेस पेपर कटिंग्स आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. हे बघा सर्व जुन्या काळातले गांधीजींचे फोटोज, पेपरमधले कटिंग्स स्वच्छ या ठिकाणी दाखवलेले आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण गांधी दर्शन म्युझियम बघायला आलेलो आहोत आणि इथनं आपण मध्ये आता एंट्री करूया. आम्ही थोड्याच वेळ आधी ते एंट्री केल्यानंतर रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं आहे. इथे छानशी अशी गांधीजींची एक शिला आहे, त्यावरती त्यांचं मस्त कोरीव अशी हे चित्रित केलेले त्यांना आणि खूप सारे असे कलाकृतीचे फोटोज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर आपण इथून मध्ये अजून जाऊया पूर्ण म्युझियम बघायला. हे बघा, मेरा जीवन ही मेरा संदेश. पूर्ण महात्मा गांधींच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. आणि आता आपण तेच पाहतोय बघा, त्यावेळेस पोरबंदर के दिवाण में आणि त्यांचं पूर्ण राहणीमान कसं होतं त्यावेळेसचं. ते घर त्यांचं त्यांच्या घराचे चित्र, फोटोज वगैरे सर्व या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. हे आपले लहानपणीची गांधीजी. मित्रांनो, या ठिकाणी साबरमती आश्रमाची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे. साबरमती आश्रम आणि गांधीजींचं जे निवासस्थान होतं हृदयकुंज ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता बघा तुम्ही सर्व गांधीजींच्या जीवनाशी संबंधित सर्व फोटोज या ठिकाणी चित्रित करून ठेवलेले आहेत या म्युझियममध्ये. या ठिकाणी बघू शकता तुम्ही मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संबंधित एक प्रसंग या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेला आहे. गांधी युग का आरंभ 1915 ते 1921 या ठिकाणी सर्व गांधीजींचे फोटोज आणि सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, गांधी दर्शन म्युझियममध्ये आहोत आपण आता आणि समोर एक बोट पण आपल्याला दिसते. याच्या संदर्भात नमक सत्याग्रह जो होता, नमक सत्याग्रह 12 मार्च 1930
तर त्यावेळेसची ऐतिहासिक दांडी यात्रा जी गांधीजींनी केलेली होती त्यावेळेस हे नौका जहाज या ठिकाणी त्याची प्रतिकृती ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा त्यावेळेचे सर्व इन्सिडेंट्स, त्यावेळेच्या घटना या सर्व फोटोजच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना, जनतेला बघण्यासाठी या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. गांधीजींचं कार्य खूप मोठं आहे मित्रांनो. या साईडला सुद्धा भरपूर काही फोटोज आणि हे इथे प्रदर्शनीमध्ये या गांधी दर्शन म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. आणि इथे पहा, इथे सेवाग्राम आश्रम जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, त्या सेवाग्राम आश्रमाची गांधीजींची जी कुटिया होती ती कुटिया या ठिकाणी आपल्याला दिसते मित्रांनो. इकडे पण भरपूर सारे त्यावेळेसचे फोटोज आणि प्रसंग चित्रित करून ठेवले आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्यावेळेस गांधीजींना एरोडा जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, तर त्यावेळेस त्यांना कसं ठेवण्यात आलेलं होतं हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा, परत इकडे सुद्धा म्हणजे कालखंडानुसार यानुसार सर्व या ठिकाणी म्युझियममध्ये दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि या जीपच्या संदर्भातली सुद्धा आपण माहिती बघूया की ही ती गाडी आहे की ज्या गाडीवरती महात्मा गांधींचं पार्थिव शरीर घेऊन जाण्यात आलेलं होतं मित्रांनो. या ठिकाणी याची माहिती लिहिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण गांधी म्युझियम पाहिलेलं आहे दिल्लीमधलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.